नमस्कार मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ. चला तर मग मी आज तुम्हाला सोपी रेसिपी दाखवते. घरच्या घरी तयार केलेल्या पनीरपासून खमंग अशी भाजी. चला मी आता अर्ध्या लिटर दुधापासून घरच्या घरी पनीर तयार करून घेतलेले आहे. पहा त्याच्यापासून किती चमचमीत आणि खमंग भाजी तयार केलेली आहे. तुम्हालाही अशी भाजी आवडत असेल तर नक्की एकदा ट्राय करा. पहा भाजीला किती सुरेख रंग आलेला आहे. चला वेळ न घालवता मी तुम्हाला पुढील रेसिपी दाखवते. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की एकदा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला आता मी पुढील माहिती देते. पहा आपली टेक्स्चर, भाजीचा कलर आणि ते किती अप्रतिम आलेला आहे. चला आता आपण त्यासाठी लागणारं साहित्य पाहू. सर्वप्रथम आपण 1 लिटर दुधापासून हे पनीर तयार करून घेतलेलं आहे. घरच्या घरीच तयार केलेलं पनीर आहे. चला आता आपण पुढील कृती तयार करू. एक कढाई गरम करायला ठेवू. त्यात थोडेसे तेल घालून घेऊ. तेल घातल्यानंतर आपण त्यात कापून घेतलेला कांदा, सर्वप्रथम जिरे टाकून घेऊत आणि नंतर कांदा, टोमॅटो आणि लवंगा मिरे हे टाकून घेऊ. तो छान परतून घेऊ. चला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हीही सर्व साहित्य टाकून त्यात मस्तपैकी व्यवस्थित परतून घ्या. कांदा परतून घेतला की कांदा थोडा व्यवस्थित वाफाळा की त्यात आपण टोमॅटो व इतर जिन्नस घालून घेऊ. चला आपला कांदा चांगला परतत आहे तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करू. पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कांदा एकदम व्यवस्थित असा परतून घ्यायचा व नंतर त्यात दुसरे साहित्य घालून घ्यायचे. होममेड रेसिपी आहे, तुम्हीही एकदा ही नक्की ट्राय करून पहा. चला आता आपण त्यात थोडासा टोमॅटो घालून घेऊ. मी इथे टोमॅटोचे व कांद्याचे उभे काप करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप करून घेऊ शकता. आणि त्यात 2-3 हिरव्या मिरच्या घालून आणि ते पण एकदा छान मिक्स करून घ्या. चला आणि त्याला आता 1 ते 2 मिनिटं आपण झाकून ठेवू, कारण ते वाफ आलं की चांगलं नरम होते. हवे तर तुम्ही यात चवीपुरती मीठ घालू शकता, परंतु मी नंतर मीठ घालणार आहे. तुम्हाला जर घालायचे असले तर तुम्ही घालू शकता, कारण लवकर कांदा आणि टोमॅटो नरम होतो त्यासाठी. मी नाही घातले, तुम्ही घालू शकता. चला आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊ आणि एखाद्या परातीने किंवा झाकणाने ते झाकून ठेवू. झाकून ठेवले की त्यात चांगली वाफ तयार होऊ देऊ. 1 मिनिट, एखाद मिनिट तयार झालेली वाफ आणि नंतर आपण ते उघडून पाहू. तुम्हाला वाफ निघू द्यायची व पहा किती छान आपलं परतलेलं आहे. आता आपण हे गॅस बंद करू व काढून घेऊ आणि थंड होऊन देऊ. सर्व साहित्य एका परातीत काढून घ्यायचं व नंतर थंड होऊ द्यायचं. थंड झालं की त्याला आपण मिक्सरला फिरवून घेऊ. पहा आपलं सर्व साहित्य 2 ते 3 मिनिटात थंड होते. आता त्याची प्युरी मस्त आपण मिक्सरला फिरून घेऊ. चला आता मी त्याची प्युरी मिक्सरला फिरून घेतलेली आहे. घेते तोपर्यंत आपल्या पनीरचे काप करून घेतले व ते आपण त्याच कढाईत परतून घेऊ. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पनीरचे काप व्यवस्थित परतून घ्या. सर्व आपल्या पनीरचे काप मस्त परतून घेऊ. हे पनीर घरीच बनवलेले असल्यामुळे एकदम नरम, सॉफ्ट आणि शाईन झालेलं आहे. आणि कुठल्याच प्रकारचे यात केमिकल वगैरे काहीच वापरलेलं नाही. घरच्या ताज्या दुधापासून बनवलेले पनीर आहे. चांगले त्याला मस्त पैकी फ्राय करून घ्यायचं. पनीर तळलं की आपण पुढील प्रोसेस करू. पहा आपल्या पनीरला किती मस्त आणि सुरेख असा रंग आलेला आहे. त्याला आपण एकदा पुन्हा पलटी करून घेऊ. तुम्ही सर्व कृती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करा. आपल्या गॅसची फ्लेम कमी करायची, कारण ते गॅसची फ्लेम हे असले की खाली चिटकते, फुलं असले की, आणि व्यवस्थित फ्राय होत नाही. चला आता मी घेतलेले साहित्याची प्युरी करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. सर्व साहित्य एकत्रच मी भांड्यात टाकून घेतले व त्याची प्युरी बनवून घेतली. त्यात मी थोडासा लसूणही घातलेला आहे परतल्यावेळेस आणि कोथिंबीरही घातली. चला आता मी याची प्युरी करून आणली, तुम्हाला दाखवते. पहा आपली प्युरी किती छान झालेली आहे. चला आता आपण गॅस पेटवून घेऊ व त्यावर कढाई ठेवून घेऊ आणि आता कढाईत तेल घालून घेऊ. पनीरची भाजी एकदम टेस्टी होते, त्यासाठी थोडीशी जास्त प्रमाणात तेल लागते. चला आता तेल गरम झालं की आपण त्यात मोहरी घालून घेऊ. मोहरी नसली जर घालायची तर थोडीशी लवंगा मिरे 2-3 घालून घेऊत आणि तेजपत्ता.
याने चव खूप छान येते. चला आता ते गरम झालं की आपण त्यात बनवून घेतलेली प्युरी घालून घेऊ. प्युरी घालताना व्यवस्थित घालायची. गरम तेल आपल्या हातावर उडण्याची शक्यता असते. सर्व करून घेतलेली प्युरी त्यात टाकून घेऊ व एका पळीच्या किंवा उलथण्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ. आता ही प्युरी आपल्याला 3 ते 4 मिनटं व्यवस्थित फ्राय होऊ द्यायची. जेव्हा ती प्युरी तेल सोडीन त्याच वेळेस आपल्याला त्यात मसाले टाकायचे. पहा आपली प्युरी तळण्यासाठी साधारण 2 ते 4 मिनटं लागू शकतात. आपण ती प्युरी बनवताना त्याच्यात पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. पहा आता आपली प्युरी तेल सोडायला लागली म्हणजे आपली प्युरी तयार झालेली आहे. त्यात आपण मसाले घालून घेऊ. मी सर्वप्रथम प्रवीण मसाला घालून घेतलेला आहे. त्यानंतर थोडा गरम मसाला घालते आणि लाल तिखट, घरी बनवलेली भुर्की, थोडीशी हळद आणि हे सर्व मिक्स करून घेऊ. त्यानंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर, लसूण ठेचून घेतलेला लसूण सर्व एकजीव करून घ्यायचं आणि परतून घ्यायचं. पहा आपल्या प्युरीला किती छान आणि सुरेख कलर आलेला आहे. तुम्ही असं एकदा नक्की ट्राय करून पहा. आपल्या आता नंतर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि पुन्हा मिक्स करू. आणि या प्युरीमध्ये आपल्याला गार पाणी वापरायचं नाही. आपण कोमट करून घेतलेले पाणी वापरणार आहेत. नाहीतर पनीरची चव वेगळीच लागते. चला मी आता हे चांगले परतून घेते आणि त्यात कोमट करून घेतलेले पाणी घालून घेते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करून घ्या आणि त्यात चवीपुरतं मीठही घालून घ्या. पहा आपल्या प्युरीने किती छान मसाल्याने तेलाने किती मस्त मसाले सुटलेले आहेत. चला मस्त मिक्स करून घेऊत आणि त्याच्यात कोमट करून घेतलेले पाणी घालून घेऊत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला जितकी भाजी करायची तितक्या प्रमाणात पाणी घालून घ्या. जास्त घट्टही नाही करायची आणि जास्त पातळही नाही करायची. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व पाणी त्या प्युरीत मिक्स करून घ्या आणि नंतर मिक्स करून घ्यायचे आणि त्या भाजीला एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर आपण तयार करून घेतलेले पनीर त्यात घालून घेऊ. उकळी यायला साधारण 2 ते 3 मिनटं लागतात. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. पहा आपल्या भाजीला किती छान उकळी आलेली आहे. आता आपण त्यात पनीर घालून घेऊ. गॅसची फ्लेम कमी करायची आणि पनीर घालून घ्यायचे. चला मी त्यात चवीपुरतं मीठ घालून घेते. आता बनवून घेतलेले पनीरही त्यात ॲड करू आणि पुन्हा एकदा मिक्स करू. पहा मी ते परतून घेतलेले पनीरही त्यात घालून घेते आणि पुन्हा मिक्स करू आणि 2 ते 3 मिनटं शिजवून देऊ. पहा आपली भाजी किती सुरेख आणि छान बनलेली आहे का नाही. सोपी साधी रेसिपी शेतीवाली गृहिणीच्या पद्धतीने. चला आता भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे कुठून पाहतात ते मला नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. चला गुड बाय, टेक केअर, बाय बाय.